पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली असून भारताला जशास तसं उत्तर देण्याची भाषा करणारा पाकिस्तान आता भिकेला लागलाय। भारतानं व्यापार कोंडी केल्यामुळे पाकिस्तानात महागाईचा भडका उडालाय। रणांगणात भारतानं धूळ चारल्यानंतर आता पाकला महागाईच्या झळा सोसाव्या लागतायत। पाहूयात। भारताला अणुयुद्धाच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानात आता महागाईचा भडका उडालाय। भारतानं पाकिस्तानच्या सोबत व्यापार बंदीचा निर्णय घेतला। भारतानं आयात निर्यात पूर्णपणे बंद केली। डोळे वटारलेल्या पाकिस्तानला भारतानं चोख उत्तर दिलं। भारताकडनं पाकिस्तानची व्यापार कोंडी केली जाते। भारताच्या वाणिज्य मंत्रालयानं पाकिस्तान सोबत व्यापारावर बंदी घातली। त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतोय। पाकिस्तानात अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या। पाकिस्तानात चिकन 500 रुपये किलो झालंय। खाद्यतेल 300 रुपये लिटर पर्यंत पोहोचलंय। पीठ, डाळी आणि दूधही महागलं। चिकन, मटण आणि अंडीही महाग झाली आहेत। पाकिस्तानमध्ये आर्थिक चणचण असल्यामुळे आणि त्यांच्या रुपयाची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे तिथे महागाई खूप वाढलेली आहे। मागच्या बातमीनुसार पीठ होतं, गव्हाचं पीठ जे होतं ते साधारण 450-500 रुपये किलो झालेलं होतं। दूध जवळपास 100 रुपये लिटर झालेलं होतं। खायचं तेल जे होतं जवळपास 300 रुपये लिटर झालेलं होतं। आता हे होणारच, कारण त्यांचा होणारा पुरवठा सगळीकडनं कमी झालेला आहे। एकतर बॅटल टॉन डेथ झालेला आहे आणि दुसरं म्हणजे समुद्री मार्गाने येणारी त्याची आवक थांबलेली आहे, कारण तिथे भारतीय युद्धनौका तैनात झालेल्या आहेत। अफगाणिस्तानमधनं काही येऊ शकत नाही, इराणमधनं काही येऊ शकत नाही, कारण तिथे बलुची लोक बसलेले आहेत, ते काही आतमध्ये येऊ देत नाही आहेत। आपल्याकडनं काहीच जात नाही आहे, कारण आपण त्यांच्याशी व्यापार बंद केलेला आहे 22 तारखेच्या नंतर। त्यामुळे त्यांच्याकडे ना फळभाज्या जातात आहे, ना अन्नधान्य जात आहे, ना काही जात आहे। त्यामुळे तिथे महागाईचा आगडोंब उसळला, यामध्ये नवल ते काहीच नाही। आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर याहूनही जास्त महागाई होईल आणि त्याचा जे हे आहे परिणाम तो देशाच्या सरकारला भोगावा लागेल। भारताशी युद्धाची भाषा करून पाकिस्ताननं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली। भारताकडनं होणारा पुरवठा बंद झालाय। त्यामुळे पाकिस्तानात अन्नधान्य महागल्यानं अनेक नागरिकांना 2 वेळचं जेवण मिळणं कठीण झालंय। दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पाकिस्तानच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे। देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचे थेट परिणाम हाताबाहेर गेलेली महागाई आणि वाढत्या जनक्षोभातून दिसू लागले। सामान्य जनतेमधील ही अस्वस्थता बंडाच्या रूपानं कधीही बाहेर पडण्याचा धोका आहे। नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।